रामकृष्ण हरी मंडळी, विठुरायाची पंढरी आणि मंदिर हे हार फुलांनी सजलेलं आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपण चंद्रभागा तीरावर सैर करण्यासाठी निघालो आहोत. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पायी दिंड्या व पालख्या या अखेर पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. चला तर मग मंदिर परिसराची व चंद्रभागा तीराची सफर करूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून. लाखो लोकांचा जनसमुदाय एकादशीला चंद्रभागा स्नान करून स्वर्गीय सुखाचा आनंद उपभोगत असतो. परंतु गर्दी व धक्काबुक्की यांपासून वाचण्यासाठी काही वारकरी हे आदल्या दिवशी घाटावर जाऊन स्नान उरकून घेतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास व्रत ठेवून विठुरायाच्या दर्शन रांगेला लागतात. चंद्रभागे स्नान केल्यावर अगदी मोकळं झाल्यासारखं वाटतं. मनावर आलेलं दडपण व शारीरिक क्षीण हा कुठल्या कुठे पळून जातो. पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त आणि वारकरी यांची यात्राच. कार्तिकी यात्रा, चैत्र यात्रा, आषाढी यात्रा, माघी यात्रा यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपुराला भेट देतात आणि यालाच पंढरपूरची वारी म्हणतात. या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी असे म्हणतात. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य, टाळनाद यांसारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात. तेथे पोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी या जयघोषात संपूर्ण पंढरपूर दुमदुमून निघते. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणींची मूर्ती श्री राधा राणीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून जाते. पंढरपूर वारी ही खूप वर्षीच्या काळापासून चालत आलेली एक संत परंपराच आहे. इसवी सन 1685 मध्ये तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरवले. संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम महाराज यांच्या कुटुंबात वाद होऊ लागले आणि या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूतून तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते. चंद्रभागा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. भीमा नदीलाच
पंढरपूरमध्ये तिच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या प्रवाहामुळे चंद्रभागा म्हणतात. चंद्रभागा ही नदी अमरावती जिल्ह्यामध्ये उगम पावत असून पूर्णा नदीची ती उपनदी आहे. चिखलदऱ्याच्या डोंगरात उगम पावते व दर्यापूर गावाजवळून पूर्णेस मिळते. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारीला जाणे. घरून निघायचे, एखाद्या संतांच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जायचे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन, याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारिक वैभव, सर्व सुख सोडून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणे म्हणजे वारी. वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात सदैव हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणारी ही वारी म्हणजे महाराष्ट्राची एक नाविन्यपूर्ण ओळख आहे. या वारीमध्ये बुजुर्ग लोक सहभागी होतात. पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणाईला सुद्धा आव्हान करेन की आपणसुद्धा या वारीमध्ये सहभागी होऊन या वारीचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. या वारीमध्ये आलेल्या अनुभवांनी आपलं आयुष्य समृद्ध आणि प्रगल्भ बनवा. चला तर मित्रांनो, यावर्षी वारीला येता आलं नाही, पण पुढल्या वर्षी आपण सगळेजण नक्की वारीला जाऊयात. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात उद्या एकादशीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.